नमस्कार मंडळी, आजचा म्हणजेच 22 जानेवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू ठरलं तर मग तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात आणि आजचा भाग अतिशय जबरदस्त दाखवलेला आहे. आपण पाहतो की अर्जुनने अक्षरशः त्या दरवाजावरती लाथ घालून आतमध्ये गेलेला आहे. समोर सुमन बसलेली असते. सुमन खूप रडत असते. तिच्या तोंडामध्ये बोळा कोंबलेला असतं. आता आपण पाहतो की आता सायलीसुद्धा तिच्या पाठोपाठ लगेचच आतमध्ये येते. अर्जुन पाहतो की सुमन काकूचे दोन्ही हात पाय बांधलेले आहेत म्हणून. आता अर्जुन पळत आतमध्ये जातो. सुमन काकू म्हणून लगेच सायली पण आत जाते. आता सुमन खूप रडत असते. सायली लगेच तिच्या तोंडातला बोळा काढते आणि तिला समजवत असते, शांत शांत म्हणून अर्जुन तिला सांगत असतो, सुमन काकू शांत. सायली पण खूप रडते. आता ज्यावेळेस सुमन काकूला सोडवतात त्यावेळेस सुमन काकू पहिल्यांदा सायलीला मिठी मारते आणि खूप रडत असते. आता सायली म्हणत असते, सुमन काकू घाबरू नकोस, आम्ही आलोय ना, आम्ही तुला सोडवतो इथून म्हणून. आणि सुमन अक्षरशः एवढी घाबरलेली असते, खूप रडत असते. आणि आजचा भाग जबरदस्त होणार आहे, कारण पुढे बघा हा तुम्ही नागराज आज कसा एक्सपोज होत होते. आता सायली तिला मिठीत घेतल्यानंतर म्हणते, सुमन काकू तू काळजी करू नकोस, आम्ही आलोयत ना, तुला काही होणार नाही आणि कुणी नाही आहे इथे, प्लीज तू शांत हो म्हणून. आता अर्जुन तिथे असलेली एक पाण्याची बाटली सुमन काकूला देतो आणि म्हणतो की सुमन काकू हे घे पाणी पी आणि शांत हो म्हणून. आता सुमन बोलण्याचा प्रयत्न करत असते सायली म्हणून, पण तिच्या घशातून आवाजच निघत नसतो. अर्जुन लगेचच तिला पाणी प्यायला देतो आणि तिला म्हणतो की तू शांत हो. सायलीसुद्धा म्हणते, घाबरू नका घाबरू नका सुमन काकू, आम्ही आलोत ना. अर्जुनसुद्धा सांगतो की तुम्हाला काही होणार नाही, तुम्ही ठीक आहात, काळजी करू नका, आम्ही आलोत म्हणून. ते पुन्हा पुन्हा तिला दिलासा देत असतात. आणि अक्षरशः सुमनची जी अवस्था आहे ना, ती अर्जुन सायलीला पाहवतच नसते. आणि आता आपण पाहतो की इकडे घरचा सीन पुन्हा जी म्हणत असतात, प्रताप लागला का रे फोन. प्रतापराव म्हणतात, अगं मधून त्यांचा फोन लागतोय पण एकतर ते उचलत नाही आहेत किंवा त्यांच्यापर्यंत रिंग जात नाही आहे आणि नंतर तर काही वेळाने फोनच लागत नाही आहे. असं का होतंय ना तेच कळत नाही. आणि 4-5 वेळा तर दोघांचाही फोन नॉट रिचेबल येत होता गं, असं काहीतरी प्रतापराव सांगतात. रविराज म्हणतात, म्हणजे ते अशा ठिकाणी आहेत जिथे प्रॉपर नेटवर्कच नाही आहे म्हणून. आता असं म्हणल्यानंतर अस्मिता म्हणते, पण मार्केटमध्ये तर नेटवर्क असतं ना, तिथे असं कसा प्रॉब्लेम होईल ना. आणि पुढे अस्मिता म्हणते की म्हणजे हे दोघे मार्केटमध्ये गेलेलेच नाही आहेत का, असं आता अस्मिताला प्रश्न पडलेला असतो. कल्पनाताई म्हणतात, अरे मग ते कुठे गेलेले असतील. आता रविराज म्हणतात, मी चैतन्याला फोन करून बघतो. हो म्हणून रविराज चैतन्याला फोन लावतात आणि चैतन्याला म्हणतात, अर्जुन आणि सायली कुठे गेले ते तुला माहिती आहे का. चैतन्य म्हणतो, म्हणजे ते घरी नाही आहेत. अरे मी निघताना तर ते घरीच होते. त्यावरती आता रविराज म्हणतात, नाही अरे मार्केटला जातो असं सांगितलं होतं त्यांनी, पण अरे आता बराच वेळ झाला रे आणि त्यांचे फोन पण दोघांचे लागत नाही आहे रे. त्यावर चैतन्य म्हणतो की बरं मी बघतो काय करायचं ते, टेन्शन घेऊ नका, काही कळलं तर मी तुम्हाला लगेचच कळवतो बरं का, असं म्हणून चैतन्य फोन ठेवतो. आणि आता आपण पाहतो की रविराजसुद्धा फोन ठेवतात. प्रिया विचार करायला लागते, ऐन संक्रांतीच्या कार्यक्रमातून दोघेही गायब झाले, म्हणजे ही काही साधी गोष्ट नाही आहे असं प्रिया म्हणते. आणि आता प्रियाचा शेताने दिमाग सुरू होतो. प्रिया म्हणते, महिपतने पोलिसांना काही सांगितलं असेल का, म्हणून अर्जुन सायली इतक्या घाईने गेलेत, असं काही झाले असेल का, असं म्हणून प्रिया आता सगळ्यांच्या नजरा चुकत बाहेर जाते. आणि आपण पुन्हा पाहतो इकडेचा सीन. सायली म्हणत असते, पाणी घेतल्यानंतर, सुमन काकू आता तुम्हाला बरं वाटतंय का, आता तुम्ही मला सांगाल का की नेमकं काय घडलंय ते आणि तुम्हाला इथे नेमकं कोण घेऊन आलं ते. त्यावरती सुमन पुन्हा रडायला लागते आणि सुमन रडतच असते. आता अर्जुन म्हणतो, सुमन काकू सांगा ना प्लीज. आता सुमन म्हणते की आमचे हेच मला इथे घेऊन आले म्हणून. आता अर्जुन सायलीचा संशय जो आहे तर तो अगदी पक्का होतो की हा या सगळ्या मागचा नागराजच आहे म्हणून. आता अर्जुन जोरात ओरडतो, नागराज काका. तर सुमन म्हणते की हो नागराज तोच आहे म्हणून. आता यानंतर आपण पाहतोय की सुमन पुढे सांगते की महिपतसुद्धा इथेच होता, महिपतला सुद्धा इतके दिवस नागराजने इथेच बांधून ठेवलेलं होतं. आता सुमन एक एक करून सगळे उलगडे करायला लागलेले असते. आता सायली म्हणते, काय. अर्जुन म्हणतो, नागराज काकांनी महिपतला बांधून ठेवलं होतं. तर सुमन म्हणते, हो तुमच्याकडे गेट टुगेदर होतं ना, त्या दिवशी मला यांचा संशय आला म्हणून मी यांचा पाठलाग करायला म्हणून निघाले, तर मला इथं कळालं की यांनी महिपतला बांधून ठेवलेलं होतं आणि यांनी मला पाहिलं आणि त्यानंतर मी कोणाला सांगू नये म्हणून यांनी मलाही इथंच बांधून ठेवलं. त्यानंतर मी आणि महिपत आम्ही दोघेही इथंच होतो. काही दिवसानंतर महिपतने मला सांगितलं की मला सोड म्हणून, त्यामुळं मी त्याला सोडलं आणि महिपत तिथून निघून गेला. हे सगळ्या गोष्टी सुमन सांगत असते. आणि अर्जुन म्हणतो, म्हणजे त्या दिवशी तुम्हाला दुसऱ्या खोलीतून इथं आणलं, म्हणजे सायली अगं त्या दिवशी आपण सुमन काकूच्या खूप जवळ पोचलो होतो, पण आपल्या अगोदर नागराज काका इथे आला आणि त्याने सुमन काकूला इकडे शिफ्ट केलं. आता सायली म्हणते, हो असंच असणार. सुमन काकू पुढे काय झालं हो.
त्यावर सायली त्यावर सुमन म्हणते अहो मग त्यांनी महिपतला सुद्धा त्यांनी त्या खोलीतून इथं आणलं होतं. आता हे सगळं जे त्या दिवशी जे काही घडलं ना तर ते सगळं सुमन सांगायला लागते की कसं तिनं महिपतला सोडवलं, तिथून महिपत पळून गेला, महिपतने तिला फसवलं की मला सोडव आधी म्हणाला मी तुला सोडवतो आणि त्यानंतर महिपत पळून गेला. ही सगळी स्टोरी सुमनने आता सायली अर्जुनला सांगितलेली असते. आता हे सगळं ऐकल्यानंतर सायली म्हणते म्हणजे नागराज काका तर महिपतपेक्षा भयानक आहेत. त्यावरती सुमन म्हणते हो सायली अगं हे खूप भयानक आहेत, खरंच खूप भयानक आहेत. म्हणून आता सुमन काकू रडायला लागते. आता सुमन रडत असते. ह्या दोघांना तर कळतच नसतं की अरे हे नक्की काय काय चालले आणि नवीन नवीन उलगडे होत आहेत ना या सिरियलमध्ये. त्यामुळे ही सिरियल अतिशय सुंदर वाटायला लागलेली आहे आता. आणि आता आपण इकडे पाहतो दुसरा सीन. प्रिया घाबरत घराच्या बाहेर आलेली असते आणि आता ती कंटिन्यू नागराजला फोन करत असते. तर नागराजने त्याच्या गाडीमध्ये फुल मोठ्या आवाजामध्ये गाणी लावून ठेवलेली असतात आणि त्याचा मोबाईल अक्षरशः नागराजच्या पायामध्ये पडलेला असतो गाडीमध्ये. नागराजचं लक्षच नसतं आणि प्रिया कंटिन्यू त्याला फोन करत असते आणि नागराज काही केलं एकही फोन उचलतच नाही. प्रिया म्हणत असते अरे हा नागोबा पण गायब झाला की काय, मला जेव्हा याला जेव्हा गरज असते तेव्हा मी याच्या मदतीला धावून जायचं आणि इथे माझ्या नाकातोंडामध्ये पाणी जायला लागतं तेव्हा हा नेमका गायब होतो. असं म्हणून प्रिया खूप चिडलेली असते नागराजवरती, कारण त्याचा फोनच लागत नसतो. आणि प्रिया आता पुन्हा ट्राय करते पण नागोबा फुल गाणे लावून गाडी चालवत असतो. बहुतेक तो सुविधारांच्या घरीच यायला निघालेला असतो आणि नागोबा एकदाही तिचा फोन उचलत नाही आणि प्रिया अतिशय वैतागलेली असते. आणि आता आपण पाहतोय की दुसऱ्या सीनमध्ये सुमन सांगते की इतके वर्ष मी यांना ओळखायला चुकले, पण जे ते भाऊजींच्या डोळ्यात धूळ फेकू शकतात तिथे मी काय, असं आता सुमन म्हणत असते. आता सायली म्हणते पण नागराज काकांनी महिपतला का बांधून ठेवला असेल, ते दोघं तर मित्र होते ना. अर्जुन म्हणतो पण महिपतने जेव्हा प्रतिमा त्यासमोर त्या ॲक्सिडेंटचं कन्फेशन दिलं त्यावेळेस त्या दोघांची मैत्री तुटलेली असेल. सायली पुढे म्हणते आणि नागराज काकांना अशी भीती वाटली असेल की महिपत बाकीचं सगळं सांगून टाकेल, म्हणूनच म्हणजे याचाच अर्थ आपला संशय खरा ठरला आहे. हो अर्जुन म्हणतो हो म्हणजे त्या ॲक्सिडेंटचा खरा मास्टर माइंड नागराज काकाच आहे. असं आता अर्जुन सायली दोघांनाही प्रश्न पडतो. इतक्यातच सुमन म्हणते की हो म्हणून आणि म्हणते की मला सुद्धा ही शंका आली की भाऊजींच्या अपघातामध्ये यांचा थेट सहभाग आहे म्हणून. मग अर्जुनला पण धक्का बसतो. अर्जुनला वाटतं की अरे सुमन काकू पण हाच विचार करते. सुमन म्हणते अहो पण मी तसं बोलूनही दाखवलं यांना. अर्जुन म्हणतो मग काय झालं, काकाने बोलून दाखवलं का? सुमन म्हणते नाही हो, नाही रे अर्जुन, ते कसले कबूल करताय. आणि म्हणते की ते तर माझ्याच अंगावरती ओरडले आणि तुला माहिती का अर्जुन त्यांनी मला मारून टाकण्याची भीतीसुद्धा दाखवली, मला मारून टाकीन असं म्हणाले रे. त्यावर सायली म्हणते जो स्वतःच्या सख्या भावाला अशा पद्धतीने मारून टाकू शकतो तो राक्षस असू शकतो, पण आज नागराज काकांना आता शिक्षा व्हायलाच हवी. तुम्ही नागराज काकांना शिक्षा करण्यासाठी आत्ताच पोलिसांना फोन करा. आपण नागराज काकांबद्दल सगळं आत्ताच सांगून टाकू. त्यावरती सुमन म्हणते हो माझा नवरा गुन्हेगार आहे हे माझं दुर्दैव आहे, पण आता मी त्यांना साथ नाही देणार असं सुमन म्हणत असते. आपण पाहतो की पुन्हा जे प्रतापरावांना म्हणत असतात की प्रताप कुसुमला फोन लावून बघ बरं, मधुभाऊंच्या जवळ ते असेल हॉस्पिटलमध्ये, कदाचित तिला काहीतरी माहिती असेल. आता कल्पनाताई म्हणतात नाही मी कुसुमला फोन केला होता, तिला काहीच माहिती नाही. आणि इतक्यातच नागराज सुभेदारांच्या घरी येतो आणि म्हणतो की काही प्रॉब्लेम झाला आहे का. आता सगळेजण बघतात पण कुणी दुर्लक्ष करतं, त्याला कुणी उत्तर देत नाही. आता रविराज म्हणतो की मार्केटमध्ये माझा एक मित्र आहे, मी त्याला फोन करून बघतो म्हणजे आपल्याला समजू शकेल की तिकडे काही गोंधळ उडाला आहे का, काही ट्रॅफिक वगैरे जाम आहे का. त्यावर अस्मिता म्हणते पण त्यांचं नेटवर्क का गेलं असेल. आता असं म्हणल्यानंतर कल्पनाताई म्हणतात अस्मिता अगं तू दोन्ही बाजूनं बोलतीस, थांब ना जरा. असं म्हणल्यानंतर सगळेजण जे आहेत तर ते नागराजकडे दुर्लक्ष करत असतात. काय ते फक्त प्रियाच एकदा त्याला बोलवून डोळ्याने इशारे करत असते की इकडे ये मला बोलायचं आहे म्हणून. आता नागराज उगीच खोकला आल्याचं नाटक करतो आणि पाणी प्यायला म्हणून डायनिंग टेबलच्या जवळ जातो, कारण प्रिया तिथेच उभारलेली असते ना. आणि इकडे कल्पनाताई कंटिन्यू फोन करत असतात. प्रिया म्हणते नागराजला की काय फोन काय फक्त खिशात ठेवण्यासाठीच घेतला आहे का, इतक्या वेळेला फोन करते मी, उचलायला काय झालं होतं. नागराज म्हणतो ते मुर्दे गळते, आधी मला सांग हे सगळे सुभेदार अन्नपूर्णा निवासला आग लागल्यासारखं का वागतायत. तर प्रिया म्हणते अर्जुन सायली हळदी कुंकाच्या कार्यक्रमातून अचानक निघून गेले, ते सुद्धा काहीतरी थातुरमातुर कारण देऊन, असं प्रिया सांगते. आणि आता इकडे सगळेजण फोनमध्ये बिझी असतात. प्रिया म्हणते ते अजून आलेली नाही आहेत आणि सगळेजण फोन करतायत तरी ते उचलत नाही आहेत. लगी नागराजला मोठ्यांदा खोकला लागतो ना, सगळेजण नागराजकडे बघायला लागतात पण त्यांना कोणालाही आवडत नसतं की नागराज तिथे आलेला. आता सगळेजण बघतात नागराजकडे
आणि मग नागराज सॉरी म्हणतो आणि म्हणतो की अरे ही तर सॉलिड गडबड आहे, मी आलोच असं म्हणतो, प्रियाला सांगतो आणि आता सुभेदारांच्या घराच्या बाहेर जातो एकदमच. आणि आता आपण पाहतो की नागराजला भीती बसलेली असते की अरे हे सुमनपर्यंत नाहीत ना पोचले म्हणून. आणि इकडे अर्जुन आणि सायलीचा सीन दाखवला आहे. इकडे अर्जुन म्हणत असतो नागराज काकाला आता त्याच्या सगळ्या गुन्ह्यांची शिक्षा होईल, पण आता त्याला त्याच्या सगळ्या गुन्ह्यांची शिक्षा नाही होणार. सायली म्हणते का अहो सुमन काकू साक्ष देतील ना, ते सुमन काकूला मारहाण करायची आणि त्यांनीच त्यांना इथे आणून ठेवलं हे कोर्टाला स्पष्ट दिसेल. सुमन काकू तुम्ही द्याल ना साक्ष. सुमन म्हणते हो अर्थातच मी देईन ना साक्ष. सायली म्हणते झालं तर मग अहो नागराज काकाला या दोन्ही गंभीर गुन्ह्यासाठी शिक्षा होईलच ना. अर्जुन म्हणतो मी तेच सांगतोय, नागराज काकाला फक्त 2 गुन्ह्याची शिक्षा होईल, पण त्यांनी 2 नाही तर टोटल 3 गुन्हे गंभीर केलेले आहेत असं अर्जुन सांगतो. आता आणि पुढे म्हणतो की हे बघ कोर्टामध्ये आता आपल्याला अब्यूज आणि किडनॅपिंग हे आपण साबित करू शकतो, पण तिसरा गंभीर गुन्हा आहे त्याचा स्वतःच्या भावाला आणि त्याच्या फॅमिलीला स्वतः संपवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी, आणि या सगळ्याचे पुरावे नाही आहेत आपल्याकडे. आता सुमन म्हणते यांना त्यांच्या प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा ही मिळायलाच हवी असं सुमनचं ठाम मत असतं. अर्जुन म्हणतो पण आता आपल्या हातामध्ये त्या ॲक्सिडेंटचा मास्टर माइंड नागराजच आहे याचा कोणताही पुरावा नाही आहे आपल्याकडे, आणि सगळ्यात अगोदर आपल्याला तो मिळवायला हवा. आता सायली म्हणते पण तोपर्यंत आता थांबायचं तरी कसं, सुमन काकूंना आपण सोडवलंय म्हणजे सुमन काकूंनी आपल्याला नागराज काकांबद्दल सांगितलं हे त्यांना कळणारच ना. आता अर्जुन म्हणतो की राईट. मग सुमन म्हणते मग तर हे माझा जीवच घेतील ना. आता सुमन पुन्हा घाबरायला लागते आणि म्हणते आता हिने माझा जीव घेतला तर. अर्जुन म्हणतो नाही सुमन काकू आपल्याला नागराज काकाला अंधारात ठेवून तो पुरावा मिळवायलाच हवा, असं पण कसा मिळवायचा असा अर्जुन आणि सायलीला आता प्रश्न पडतो. आणि आपण पाहतोय की यानंतर सायली म्हणते की या सगळ्यात जर का आपण आपल्या सगळ्यात मोठ्या शत्रूचा वापर करून घेतला तर. अर्जुन म्हणतो म्हणजे महिपत करायचा. सायली म्हणते हो बरोबर आहे, सुमन काकूंना इथे नागराज काकाने नाही तर महिपतने महिपत शिखरणी बांधून ठेवले असं जर आपण बनाव केला तर. आता हे सगळं सुमनला काही समजत नाही. सुमन म्हणते म्हणजे आता यापुढे आपल्याला दाखवलं की अर्जुन अगदी प्राऊडली सायलीकडे बघत असतो आणि सायली प्रॉपर प्लॅन पुढचा जो आहे तर तो सगळा सांगत असते. आता हा प्लॅन म्युझिकली दाखवलेला आहे, आपल्याला सगळं काही नाही सांगितलं की नक्की काय काय प्लॅन ठरला ते. आणि आपण पाहतो की इकडे नागराज जो आहे तर तो घराच्या बाहेर आलेला असतो आणि म्हणत असतो की महिपतच्या माणसांना फोन करून बघायलाच हवं, विचारायलाच हवं की सुमन तिथेच आहे ना म्हणून. तर महिपतची माणसं मातीच्या ढिगाऱ्यात पडलेली असतात, अक्षरशः अर्जुनने त्यांना तोडून मातीच्या ढिगाऱ्यात फेकलेलं असतं. आणि नागराज जेव्हा फोन लावतो तेव्हा त्याचा फोन लागतच नसतो, कारण ती माणसं तर पडलेली असतात बेशुद्ध होऊन ना म्हणून. इकडे पुढच्या सीनमध्ये आपण पाहतोय की रविराज इन्स्पेक्टर सावंतांना फोन लावतात आणि म्हणतात तुम्हाला अर्जुन आणि सायलीबद्दल काही समजले का, कारण ते मगाशीच घराबाहेर पडलं आहेत आणि अजून आम्हाला त्यांचा काही कॉन्टॅक्टच होत नाही आहे असं म्हणल्यानंतर तिकडून सावंत सांगतात की नाही म्हणून. तर रविराज म्हणतात प्लीज जरा चौकशी कराल का, तर ते हो म्हणतात आणि आता रविराज फोन ठेवून टाकतं. आता सगळेजण तिथेच असतात. आता इतक्यातच आपण पाहतोय की अर्जुन आणि सायली अक्षरशः दरवाजावरती येतातच. आणि इतक्यातच आपण पाहतोय की आता विमलचं जे लक्ष आहे ना तर ते जातं आणि विमल म्हणते ते बघा आता आणि सायली आले म्हणून. आता घरातले सगळेजण तिकडे बघायला लागतात ना की अर्जुन सायली आले म्हणून. आणि आता अक्षरशः सगळेजण दरवाजामध्ये जातात आणि अर्जुनच्या सायली कंटिन्यू स्माईल करतच दरवाजावरती उभे असतात. आणि आता आपण पाहतो की सगळेजण एक एक करून झूम करून दाखवलेलं आहे की सगळेजण जाऊन त्यांच्याकडे बसतात. आता पुन्हा जी येतात आणि म्हणतात काय रे अर्जुन सायली आम्ही तुम्हाला किती वेळा फोन करतोय, तुम्ही उचलतच नव्हतात, मनात नको नको ते शंका यायला लागलेल्या असतात. आणि आता अर्जुन सायली काहीच बोलत नाहीत. प्रतापराव म्हणतात अरे असं गायब होण्या अगोदर आमचा थोडा तरी विचार करायचा असं. एक मिनिट रविराज म्हणतात नक्की काय झाले अर्जुन सायली तुम्ही कुठे गेला होतात. आता असं म्हणल्यानंतर अर्जुन सायली फक्त एकमेकांकडे बघतात आणि स्माईल करत असतात. आता हे दोघं जण असे स्माईल करत असताना प्रतिमात्या म्हणतात तुम्ही दोघं जण असं हसताय काय. आता असं म्हटल्यानंतर प्रिया तर एकदम गंभीरच होऊन बसते ना. आता हे दोघं जण सुद्धा एकमेकांपासून मधून सरकतात आणि मध्ये उभी असते ती म्हणजे सुमन. आता सुमनला बघता क्षणी बापरे प्रियाच्या चेहऱ्यावरचे हावभाव तर असे काही उडतात की बस. रविराज लगेच म्हणतात सुमन तू, सगळेजण खुश होतात सुमनला बघून. आता सुमन पुढे येते. आता प्रतिमात्या सुद्धा लगेचच तिच्याजवळ येतात आणि अक्षरशः तिला मिठी मारतात आणि सुमन म्हणून खूप मिठी मारतात आणि दोघेही जावा रडायला लागतात. आणि नागराज आतमध्ये कंटिन्यू फोनच लावत असतो, नागराजला माहितीच नसतं. आता प्रतिमात्या जेव्हा म्हणतात अगं कुठे होतीस तू सुमन, त्यावेळेस नागराजला लक्षात येतं की अरे सुमन इथं आली म्हणून. प्रतिमात्या म्हणतात तुझं वाट बघून बघून माझा जीव जाईल असं मला वाटायला लागलेलं होतं का आता, असं आता प्रतिमात्या म्हणत असतात. आता
आता नागराज एकदम घाबरतो ना, कारण सुमन दरवाजावरती आलेली असते. आता त्याला वाटतं की अरे चला आता आपलं तर काही खरं नाही म्हणून. आता वडिलांजी म्हणतात ये बरं आत ये सुमन. आता तिला आतमध्ये घेऊन येतात आणि सोफ्यावरती बसवतात. नागराज अगदी स्तब्ध होऊन तिथेच उभा असतो आणि हे सगळं पाहत असतो. आतून तर एवढा घाबरलेला असतो ना नागराजने. प्रिया कल्पनाताई म्हणत असतात सुमन अगं तुझी काय झाली ग ही अशी अवस्था. आता प्रतापराव म्हणतात अगं ती परत आली हे जास्त महत्त्वाचं नाही आहे का तुमच्यासाठी. आता असं प्रतापराव म्हणत असतात. आणि पुढे आपण पाहतो की प्रतापराव म्हणतात तू एक काम कर देवासमोर साखर ठेव जा, असं कल्पनाताईंना म्हणतात. विमल म्हणते वहिनी तुम्ही इथेच थांबा मी देवासमोर साखर ठेवून येते. आता बरं म्हटल्यानंतर सगळेजण सुमनकडेच पाहत असतात की तिची अवस्था कशी झाली हे ते सगळं. आणि अर्जुन सायली फक्त नागराजच्या चेहऱ्यावरची हावभाव पाहत असतात. रविराज आता म्हणतात की सुमन आता तो ठीक आहेस ना गं म्हणून. तर सुमन नुसतं डोळ्यांनी आणि पापण्यांनीच हो असं एवढंच बोलते. अस्मिता म्हणते की अर्जुन सायली तुम्ही दोघं जण आम्हाला न सांगता हिला आणायला गेला होतात का रे. आता त्यावरती ते दोघं जण सुद्धा हो म्हणतात. जास्त काही बोलत नाहीत. नागराजाने प्रियाचा चेहरा एवढा भयानक दाखवला नाही की बस. सायली म्हणते अस्मिता ताई सगळ्यांना सांगून गेलो असतो तर सगळ्यांनाच टेन्शन आलं असतं ना म्हणून नाही सांगितलं. आता यावरती रविराज म्हणतात अगं पण असंही सायली टेन्शन आलंच ना गं बाळा. आणि अर्जुन तुम्हाला सुमन कुठे सापडली कशी सापडली हे काहीतरी सांगा ना म्हणून. आता असं रविराजाने अर्जुन सायलीला विचारलेलं असतं. तर रविराज म्हणतात नाही तिच्या या अवस्थेवरून आम्हाला कळतेच आहे की तिला किडनॅप केलेलं होतं. पण कोणी केलं होतं तिला किडनॅप. इतक्यातच नागराज पळायला बघतो. लगेच अर्जुन जोरात ओरडतो नागराज काका म्हणून. सगळेजण तर घाबरतात ना की म्हणजे नागराजने हिला किडनॅप केलेलं होतं. आता अर्जुन इथे थोडा सस्पेन्स क्रिएट केलेला आहे कारण नागराज निघालेला असतो ना म्हणून. आता सगळेजण नागराजकडे बघायला लागतात ना. प्रिया तर बापरे फारच घाबरलेली आहे. नागराज म्हणतो मी 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 असा करायला लागतो. त्यावरती अर्जुन म्हणतो की अरे तू तिथे का उभा आहेस, अरे इकडे ये ना सुमन काकूला तू भेटणार नाही आहेस का असं. आता अर्जुन लगेचच पलटी मारतो. आणि पुढे थोडंसं नागराजला बरं वाटते की अरे ठीक आहे असा म्हणतोय का म्हणून. आणि पुढे आता अर्जुन म्हणतो आणि नागराज काका आय एम एक्स्ट्रीमली व्हेरी सॉरी आय एम रिअली व्हेरी सॉरी की मी तुझ्यावरती डाऊट घेतला म्हणून. काय ना की नागराज काका तू सुमन काकूला ना मारहाण करत होतास. आता ही तुझी चूक आहेच खरं. तू तिच्यावरती हात उचलला ही तू चूक केलेलीच आहेस. पण अरे सुमन काकूच्या किडनॅपिंगमध्ये तुझा हात नव्हता रे. तू तिला किडनॅप केलं नव्हतंच असं अर्जुन म्हणायला लागतो. आणि पुढे मग आता नागराजला कळतच नाही की हा असा का बोलतोय म्हणून. नागराजचे नुसते हावभाव दाखवलेले आहेत आपल्याला. आणि आता आपण पुढे पाहतोय की अर्जुन म्हणतो की रविराज म्हणतात की अरे या सगळ्याच्यामध्ये कोण आहे रे अर्जुन नक्की म्हणून. आता असं म्हणल्यानंतर अर्जुन आता एकदा नागराजकडे बघतो. आता प्रियाला प्रश्न पडतो. अर्जुन जोरात ओरडतो महिपत शिकरे म्हणून. आता असं म्हटल्यानंतर लगे प्रतापराव म्हणतात काय महिपत शिकरे. आणि आता सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केलेलं आहे. प्रियाला सुद्धा समजत नाही काय येते. आणि आपण पाहतोय की सायली म्हणते की हो या सगळ्यामध्ये महिपत शिकरेच आहे. आम्हाला जेव्हा सुमन काकूच्या फोनचं लोकेशन मिळालं त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी पोचलो होतो. पण बाहेर बघितलं तर महिपत शिकरेची माणसं पहारा देत होती असं आता सायली सगळं सांगायला लागते. आता अर्जुन म्हणतो की हो सिनियर या सगळ्या किडनॅपिंगशी नागराज काकाचा काहीही संबंध नाही. अर्जुनने आता स्पष्ट सांगून टाकलेलं आहे. त्यामुळे नागराजला जरा बरं वाटायला लागलेलं असतं. पण प्रियाला हे सगळं काही कळतच नाही. आणि पुढे आपण पाहतोय की प्रिया लगेचच नागराज मनातल्या मनात म्हणायला लागतो की म्हणजे सुमननी या दोघांना माझ्याबद्दल काहीच सांगितलं नाही आहे हे कसं शक्य आहे. आता रविराज म्हणतात की सुमन हे बघ महिपत शिकरेला आता अटक झालेली आहे. पण त्याला अटक होण्यापूर्वी तू स्वतः त्याला तिकडं पाहिलं होतंस का असं म्हणल्यानंतर सगळे सुमनकडे पाहायला लागतात ना. रविराज म्हणतात त्यानेच तुला तिकडं कोंडून ठेवलं होतं का. आता यावरती सुमन फक्त मान हलवते की हो म्हणून. पुढे आपण पाहतोय की प्रिया म्हणते नागोबाने या बावळट सुमनवरती काय जादू करून ठेवली. एवढं काय झालं तरी ती गप्प आहे. म्हणजे महिपतने म्हणजे सगळे काही महिपतवरती आले आणि नागोबा सुटला असं कसं झालं. आता असं नंतर नागराज लगेचच सुमन असं लांबूनच हाक मारतो आणि लगेचच सुमनच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो. ती सोफ्यावर बसलेली असते ना तिथे. सुमन बिचारी खूप घाबरत असते. आता सोफ्यावर बसलेल्या प्रतिमा त्या आणि कल्पना ते दोघेही उठून बसतात. आणि इथून पुढे आता नागराज डायलॉगबाजी करायला लागतो ना आणि म्हणतो की तिच्या हातावरती हात ठेवून माझा विश्वासच बसत नाही आहे सुमन की तू इथे आलीस म्हणून. खरं तर तो दात खाऊन बोलत असतो आणि ही लँग्वेज फक्त अर्जुन सायली आणि सुमनलाच कळत असते. नागराज पुढे म्हणत असतो की मी खरंच तुला इथे बघतोय का स्वप्नात बघतोय ना मला तेच कळत नाही आहे गो सुमन असं काहीतरी नागराज म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की तुला माहीत नाही आहे सुमन तू गेल्यापासून ना
सुमन, मला जरा डोळा लागला ना की स्वप्नात तू दिसायची ग आणि डोळे उघडले की तू नसायचीच ग. असं काहीतरी नागराज अनेक डायलॉगबाजी करायला लागतो आणि पुढे म्हणतो की मग मला असं ना ढसा रडायलाच यायचं ग सुमन. आता ही नागराजची जी नाटकं आहेत ना ती अर्जुनला अजिबात आवडत नसतात. नागराज म्हणत असतो, कुठे गेली होतीस ग सुमन, म्हणून लगेचच रडायला काय लागतो आणि तिरक्या डोळ्याने सुमनकडे बघत असतो. बिचारी सुमन खूप घाबरलेली असते, पण तिला आता सगळ्यांच्या समोर काही बोलता येत नसतं ना, कारण आता त्यांचं तसंच ठरलेलं सुद्धा असतं. आणि आजचा ठरलं तर मगचा हा भाग इथेच संपलेला आहे. प्रेक्षकांना तुम्हाला जर कमी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज चॅनल एकदा व्हिडिओला लाईक करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा, कारण चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. पुढच्या भागात आपण असं पाहतोय की नागराज सुमनला म्हणतो की सुमन, आज तू काही न सांगण्याचा जसं शहाणपणा केलास ना तशी शहाण्यासारखी पुढे ही वाघ, असा आता नागराजने धमकीच दिलेली आहे. आता अर्जुन म्हणतो की पण नागराज काका, मला एक गोष्ट कळत नाही आहे की तुझ्या फोनमध्ये एक व्हिडिओ आहे. तर नागराज म्हणतो, कुठला व्हिडिओ? तर अर्जुन म्हणतो, हा बघ जरा व्हिडिओ, हा व्हिडिओ तुझ्या मोबाईलमध्ये कसा काय आला आणि हा व्हिडिओ तुझ्या फोनमध्ये कसा काय आला, असं विचारल्यानंतर नागराज गप्पत बसतो. आणि आपण उद्या पाहतोय की आता सायली अर्जुन कशा पद्धतीने नागराजला करेक्ट ओळखतायत की हा जो आहे तो मास्टर माइंड आहे. हे सर्व पाहण्यासाठी पाहत राहा माझी आवडती सिरियल. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.